वडपे ते माझीवाडा आज पत्रीकरणाचं जे कामे सुरू आहेत त्या कामाचा एक छोटासा आढावा आपण आज कल्याण भिवंडी बायपास ते मानकोली असा घेणार आहोत आणि आपण रांजनोली नाका म्हणजे कल्याण भिवंडी बायपासहून मानकोलीच्या दिशेने निघालेलो आहोत. सदर या रुंदीकरणाचे जे कामे आहेत ते बहुतांश 90% अधिक झालेले आहे. एकंदरीत या मार्गावरील संपूर्ण 24 किलोमीटरचा अंदाज घेता 23 पॉइंट काहीतरी आहे, आपण 24 धरूयात. त्या कल्याण भिवंडी बायपास ते वडपे अजून साधारणतः 12 किलोमीटरचा जो टप्पा आहे त्याचे काम पूर्णपणे झालेले असे म्हटले तरी काही हरकत नाही. परंतु कल्याण भिवंडी बायपास ते माझीवाडापर्यंतचे जे कामे आहेत त्यात बहुतांश ठिकाणी ब्रिजेसचे कामे चालू आहेत, कुठे सबवेचे कामे सुरू आहेत, कुठे सर्व्हिस रोडचे कामे सुरू आहेत आणि सर्वात जास्त जी वाहतूक कोंडी आत्ताच्या वेळेस होते ती या ठिकाणी म्हणजे त्याला भूमीवड असे म्हटले जाते. भूमीवड जवळ तुम्ही पाहू शकता उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याच ठिकाणाहून एक सबवे देखील निघतो जो सरवलीला जातो. कदाचित कल्याण भिवंडी रोडला गोवे गावाच्या ठिकाणी कुठेतरी तो मार्ग बाहेर निघतो. नक्की मला माहित नाही, आपला माहिती असल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करावे. आणि आत्ताच्या घडीला हे जे स्पॉट आहे या ठिकाणी वाहतूक कोंडी जास्त लागलेली असते आणि हेच ते सबवे ज्याच्या संदर्भात मी आता बोललो होतो. ते जे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे ते ज्या ठिकाणी उड्डाणपूल संपतो त्याच ठिकाणी दिवा वसई रेल्वे लाईनचे काम सुरू आहे. तिथे WDFC अंतर्गत 2 नवीन रेल्वे लाईन्स टाकल्या जात आहे आणि आपला जो आता प्रवास सुरू आहे तो नवीन मार्गावरून सुरू आहे. तुम्ही आपल्या उजव्या हाताला पाहिला ज्या ठिकाणी नाशिकसाठी वाहने वळण घेता येते रस्त्यामध्ये खणून ठेवलेला आहे. साधारणतः 15 ते 20 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला. त्यावेळेस मी जो बाजूचा मार्ग जो नाशिक करता जातो त्या ठिकाणी उभं राहून सांगितले होते. त्यावेळेस हा मार्ग बनत होता, या मार्गाने आता आपण प्रवास करत आहोत. तेव्हा मी सांगितले होते की हा मधला रस्ता आता येत्या काही दिवसात मधल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल आणि जेव्हा बाजूचा हा मार्ग तयार होईल त्यावेळेस आपल्याला या मार्गावर प्रवास करावा लागणार आहे. आणि आज साधारणतः 20 दिवसानंतर मी पुन्हा जेव्हा या प्रवासाला निघालेलो आहे, आपण त्या नवीन मार्गावरनं प्रवास केलेला आहे. समोरच तुम्ही पाहू शकता बराच मोठा डोंगर, जो डोंगर फोडून त्याच्यामधून हा जो मार्ग तयार करण्यात आलेला आहे. ठाणे भिवंडी मार्ग, ज्याला मुंबई नाशिक महामार्ग देखील म्हटले जाते. या मुंबई नाशिक महामार्गावर माझीवाडा ते वडपे या रस्त्याच्या आटपत्रीकरणाचे कामे साधारणतः 4 ते 5 वर्ष झाले कामे सुरू आहेत. आणि इथे ओवले फाट्याजवळ आपण आलेलो आहोत. इथे सुद्धा अजून एका उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. एकंदरीत मानकोली ते कल्याण भिवंडी बायपास या मार्गावर
मानकोलीचा उड्डाणपूल सोडल्यास भिवंडीच्या दिशेने येताना सर्वप्रथम उड्डाणपूल लागतो तो ठाणे डोंबिवली लिंक रोडचा, कारण तिथे सर्वेचे देखील काम सुरू आहे. जेव्हा आपण ठाण्याच्या दिशेने येतो आपल्याला डोंबिवलीला जाण्याकरता ज्या ठिकाणावर वळण घ्यावे लागणार आहे त्या सर्वेचे काम लोधाधाम येथील ठाणे डोंबिवली लिंक रोडचे ब्रिजचे काम, तदनंतर लगेच दुसरा उड्डाणपूल अटॅच होतो सुरू होतो तो म्हणजे हा ज्या ठिकाणावर आता आपण चाललेलो आहोत. हा ओलीचा उड्डाणपूल खूपच लांब आहे आणि ओलीचा उड्डाणपूल जसे आपण सोडतो आपणास दिवा वसई रेल्वे लाईन लागते आणि लगेच दुसरा ब्रिज चालू होतो तो भूमीवर या ठिकाणी, आणि तो ब्रिज सोडला का आपल्याला सरळ कल्याण भिवंडी बायपासच्या ब्रिजवर पोहोचतो. असे एकंदरीत मानकोली ते कल्याण भिवंडी बायपास आपल्याला 3 उड्डाणपूल लागतात मोठे मोठे. आणि आता आपण पोहोचलो आहोत ते ठाणे डोंबिवली लिंक रोड या ठिकाणी. आपण डाव्या हाताला वळण घेतल्यास डोंबिवलीच्या दिशेने जातो आणि तुम्ही आपण उजव्या हाताला पाहू शकता इथे सबवेचे कामे सुरू आहेत. इथे देखील खूप मोठा डोंगर होता तो फोडला गेला. आपल्या चॅनेलवर आपण मानकोली सर्च केले तर आपल्याला 3 ते 4 वर्षापूर्वी हा मार्ग कसा होता याचे व्हिडिओ पाहायला मिळतील. नक्की एकदा आपले प्लेलिस्ट चेक करावे. भटकंती नावाची माझे वळा ते वडपे या आटपत्रीकरणाचे कामे पूर्ण झालेले आहे असे म्हणायला काही हरकत नाही. आणि तुम्ही पाहू शकता रस्ता किती रुंद आहे ते. एकंदरीत हा मार्ग आटपत्री मुख्य लेन प्लस 2 मार्ग जे आहे दुपदरी तो सर्व्हिस रोड डाव्या बाजूला उजव्या बाजूला, म्हणजेच एकंदरीत हा 8 पदरी मार्ग आपल्याला 12 पदरी म्हणायला काही हरकत नाही. आणि अशा प्रकारे आपण मानकोली या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आपल्याला आजचा व्हिडिओ कल्याण भिवंडी बायपास ते मानकोली कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नमूद करावे. आणि हा मानकोली उड्डाणपूल मानकोली जंक्शनच्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करावे. हे मानकोली जंक्शन आणि ज्या बाईक्स वगैरे आता वरती चढताना आपण पाहिल्यात ते सर्व डोंबिवलीच्या दिशेने जाणार आहेत. आपणास आजच्या व्हिडिओ संदर्भात काही कमेंट्स करायचे असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.